नमस्कार प्रेक्षकांनो, या सावलीची जणू सावली या मालिकेचा रिव्ह्यू पाहण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनल तुम्हाला यापुढे पाहायला मिळत राहणार आहेत. तर प्रेक्षकांनो, या ठिकाणी आता तुम्हाला पाहायला मिळेल की या मालिकेत आता येणाऱ्या भागामध्ये खूप मोठी क्रिकेटची मॅच होणार आहे. ते होताना दिसणार आहे. सगळे कुटुंब खेळणार आहे, परंतु इथे सावलीसुद्धा खेळते आणि सावलीला सारंग जास्त गृहीत धरत नसतो. तिला काही येत नसेल असं वाटत असं, परंतु ती ऐश्वर्याला या ठिकाणी हरवताना दिसते आणि या सावलीचा टॅलेंट या सारंगला समजतो. तो खूप खुश होताना या ठिकाणी सावलीवर दिसतो. तर प्रेक्षकांना या ठिकाणी याआधी हे सगळं जाणून घेण्याआधी तुम्ही जर अजून माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. असेच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहते. तर प्रेक्षकांना या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की आता देवाने या सावलीला एकदम दणक्यात बँड वाजवून घरात एंट्री दिलेली असते. तिलोत्तमा आधी घेत नाही, परंतु या देवाच्या धमकवण्यामुळे आणि ही माझी बहीण आहे, माझ्या बहिणीला जर कुठलाही त्रास झाला तर माझ्यापेक्षा वाईट कोण नसतं असं धमकवल्याने शेवटी ती परमिशन देते. ठीक आहे, ही मुलगी या घरात राहू शकते आणि या मुलीला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला पाहिजे नाही, नाहीतर सगळ्यांना जेलमध्ये पाठवलं असं देवा धमकावून तिथून निघून जाताना सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. हा देवा जाण्याआधी या ठिकाणी सावलीला सांगून शकतो की या ठिकाणी किती रात्र असू दे, काही असू दे, कुठलाही या ठिकाणी तुला त्रास असेल तर या भावाला फोन कर, मी लगेच तुझ्या अडचणीत येईल. आणि या बाकीच्यांना सांगतो, तुम्ही कोणाच्या नादी लागा पण या देवाच्या नादी लागू नका, असं या ठिकाणी बोलताना आपल्याला ती दिसत आहे. आणि देवाने सगळ्यांसमोर दमसुद्धा भरला असतो. एवढंच नाही तर देवाने तिलोत्तमाला जेलमध्ये टाकण्याची पुन्हा धमकी सुद्धा या ठिकाणी तो देताना आपल्याला दिसत आहे. आणि आणि हा देवा तिथून निघून जाताना या ठिकाणी आपल्याला दिसतोय, परंतु जगन्नाथला मात्र खूप आनंद झालेला असतो. चला बरं, माझी मुलगी मेंढरांच्या घरी पोहोचली, आता मला काही टेन्शन नाही आहे असं बोलताना आपल्याला दिसतोय. पोलिसांनी पण दम भरला, त्यांना खुश होतो या ठिकाणी तो. जगन्नाथ खूप खुश असतो, कारण या पोलिसाच्या भीतीने आता मेंढळे या ठिकाणी माझ्या पुरीला घराबाहेर काढणार नाही, खुश असतो. आणि मग तो बायकोला घेऊन या ठिकाणी आपल्याला घरी येताना सुद्धा आपल्याला दिसत आहे. परंतु इथे तिलोत्तमाला खूप राग आलेला असतो, त्याच्या तळपायची आग मस्तकात गेलेली असते बरं. आणि या सारंगला भडकवताना ती म्हणते की बघितलं का, आज या पोरीमुळे पोलीस आपल्या घरी आले, पोलिसांचं आपल्याला तोंड बघायला लागलं. आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो की मला काय वाटतं आई, या सावलीची काही चूक नाही आहे, जे काही केले ना ते स्वतःसाठी केले. आणि तेवढंच आता सारंग म्हणतो की दुसरी चूक सावलीची देखील आहे ना, तिने असं घर सोडून जायला नको होतं. आणि यासाठी सारंग आता सावलीला तिलोत्तमाची माफी मागायला सांगतो. सारंगने खुणावतात आता सावली माफी मागताना या ठिकाणी आपल्याला दिसते. त्यानंतर पुन्हा आता सारंग हा किचनमध्ये या ठिकाणी आपल्याला सावलीकडे येताना आपल्याला दिसत आहे. आणि तो या सावलीला बोलत असतो की मी तुला सांगित होतो ना, या घराच्या बाहेर जाऊ नकोस, तरी बाहेर कशाला पडली, घर का सोडलं. अगं रस्त्यात एक प्रेत मला दिसलं, त्यावेळी माझी काय अवस्था झाली मला माहिती आहे ना, माझा काळजाचा या ठिकाणी ठोका चुकला होता असं बोलताना तो या ठिकाणी दिसते. तुला कळतंय का माझी अवस्था काय झाली होती. आता पुन्हा सारंग सावलीला हे जे काही सांगत असतो त्यावरून सारंगच्या मनात कोणताही राग नाही तर काळजी जास्त आहे असं सावलीच्या या ठिकाणी आपल्याला लक्षात सुद्धा येताना दिसते. ती या ठिकाणी मनातल्या मनात खुश सुद्धा होताना या ठिकाणी दिसते. सारंग खरंच आपल्यावरती किती काळजी करतात, आपल्यावर प्रेम करतात, हे आता सावलीला या ठिकाणी समजताना दिसते. काही झालं तरी ना त्या पोरीला घरात टिकू द्यायचं नाही असं तिलोत्तमाने मात्र दुसरीकडे निर्धार केला असून ऐश्वर्या सुद्धा काही झालं तरी या पोरीला आता घराबाहेर कसं काढायचं याच्या ऐश्वर्या सुद्धा विचार करताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आता सारंग आणि सावली मात्र एकमेकांच्या अगदी जवळ येऊ लागले असते. अमृता, सोहम, बबलू यानंतर खूप आनंद या ठिकाणी झालेला असतो. आणि पुन्हा आता अमृता, सोहम आणि बबलू एक भन्नाट प्लॅन सुद्धा या ठिकाणी आपल्याला पुढील भागात करताना तुम्हाला यापुढे आता तुम्हाला पाहायला मिळेल की हा सोहम आणि बबलू या ठिकाणी अमृतावणीकडे येतो आणि बोलतो की आपला एक प्लॅन आहे, खूप महत्त्वाचं काम करायचं आहे. सारंग आणि सावलीला काही करून एकत्र आणायचं, एकमेकांच्या प्रेमात पडायचं आणि त्यांना एकमेकांपासून दूर जाऊ द्यायचं ना, त्यांना एकमेकांच्या प्रेमाची जाणीव करून द्यायची. आणि त्यासाठी आपण एक खूप प्लॅन करूया, एक काम करू ना, आपण एक क्रिकेट मॅच खेळूया असं बोलताना या ठिकाणी ते दिसते. आणि हा प्लॅन या अमृताला सुद्धा या ठिकाणी पटलेला दिसतोय आणि सगळेजण आता
क्रिकेटचा मॅच खेळण्यासाठी छानपैकी ग्राउंडमध्ये येताना सुद्धा दिसतात. चंद्रकांत नील हे सुद्धा या ठिकाणी मॅच खेळायला आलेले असतात आणि आता इकडे सोहम, बबलू, नील हे एका बाजूने असतात, तर आता सारंगच्या बाजूला थोडेसे काही मेंबर्स असल्याने आता बॅट खांद्यावर टाकत बबलू म्हणतो की अरे दादा, तू आता ही मॅच जिंकू शकत नाही, कारण तर तुझ्याकडे मेंबर्स मॅच खेळायला एक कमी आहे. आता जर मी बॅटिंग करायला लागलो तर तुझा खेळ संपला म्हणून समज. तेवढ्यात आता अमृता म्हणते या ठिकाणी की सारंग एक काम करतो का तू, एक मेंबर कमी तर आपल्या सावलीला का घेऊन जात नाही? सावलीला येऊ दे ना, आपण खेळूया. तिला क्रिकेट जर खेळता येत असेल तर आपण नक्कीच खेळूया. सारंग म्हणतो खरं आहे वहिनी, जा ना तू. आताच बोलून अमृता लगेच जाते. काय करतोय तू, कॅप्टन आहे ना, मग तूच सांग ना तिला, ती लगेच ये, तुझं ऐकन, असंही बोलताना दिसते. आणि मग आता सावली समोर येतात. आता सारंग म्हणतो की क्रिकेट खेळायला जमतं का? तेवढंच आता सावली म्हणते की क्रिकेट. सारंग म्हणतो की क्रिकेट खेळली आहेस का तू कधी, सांग ना मला. तेव्हा सावली म्हणते क्रिकेट मी तशी खेळली नाही, पण बघितलेलं आहे. आता सारंग जाऊ लागतात. सारंग पुन्हा म्हणतो की तू बघितलं ना, मग तुला खेळता येऊ शकेल, चल तू माझ्यासोबत. आणि सावलीचा हात धरून या ठिकाणी तो तिला घेऊन जाताना सुद्धा आपल्याला दिसतं. आता सावलीला देखील ग्राउंडवर आणलेलं असतं. इकडे अमृताने मोठा या ठिकाणी प्लॅन केला असतो आणि जर तिलोत्तमाने जर विचारलं की ही पोरगी खेळासाठी कशी आली, तुम्ही कोणी नाव घेतलं तर सारंगचं नाव सांगता येईल, असा विचार करून यांनी या ठिकाणी खूप मोठा प्लॅन सुद्धा या ठिकाणी केलेला आपल्याला दिसत आहे. आता सारंगतर्फेचे अमृताने या ठिकाणी सावलीला आणलं असतं आणि मस्तपैकी आता क्रिकेटची मॅच सुरुवात सुद्धा या ठिकाणी खेळायला आपल्याला सुरू झालेली असते. आता मस्तपैकी सोहम आणि बबलूची या ठिकाणी पहिली बॅटिंग होताना या ठिकाणी दिसते. सावली, सोहम सगळेजण बॅटिंग करायला या ठिकाणी लागतात आणि आता त्यामध्ये सावलीने क्रिकेट बघितलं असल्यामुळे ते सगळं आठवण करते आणि सगळ्या गोष्टी आठवत लागते आणि क्रिकेटसुद्धा या ठिकाणी खेळू लागते. त्या क्रिकेटमध्ये शेवटच्या क्षणी सावली ही प्रेमाचा सिक्सर मारून सारंगला जिंकून मॅच देते. या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे आणि सावलीला उचलून तुम्हाला बघा कसा सारंग घेतोय आणि त्याच वेळेस तिलोत्तमा आणि ऐश्वर्या तिथे येऊन हे सावलीच्या मिठीतला नजारा या ठिकाणी बघून आता या ऐश्वर्याची आणि तिलोत्तमाची चांगली जाळताना सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसेल. आणि एवढंच नाही तर आता मालिकेत या ठिकाणी हळूहळू दोघेही एकमेकांच्या प्रेमात सुद्धा पडताना तुम्हाला दिसणार आहे. ही जी मॅच खेळत असताना अक्षरशः ही मॅच सारंग या ठिकाणी हरण्याची शक्यता असते आणि हरण्याच्या लाईनवरच आला होता, परंतु सावलीच्या हुशारामुळे आणि सावलीने अनपेक्षित गोष्टी केल्यामुळे ही मॅच सारंग पूर्णपणे जिंकताना दिसतो आणि सारंग खूप खुश असतो सावलीवर आणि आनंदाच्या भरात तो सावलीला उचलतो. सेलिब्रेशन खूप छानपैकी या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहे. सगळेजण इथे आनंदात होतात, परंतु काही जणांचं मात्र तोंड वाकडं होतं. परंतु एवढ्या क्षणी खूप मोठा धक्कादायक गोष्ट घडते, ती म्हणजे तिलोत्तमा आणि ऐश्वर्या या ठिकाणी येताना दिसते आणि सारंगला असं उचललेलं पाहून तिलाही या ठिकाणी खूप मोठा धक्का बसला होता. याला करायचं काय, याला समजायचं काय, हे असं काय करतोय? आणि सावलीला बघून ती अजूनच या ठिकाणी चिडताना दिसते. हा तर मला बोलला होता मी काय तिच्या प्रेमात पडणार नाही, कधीच प्रेम करणार नाही, तू जसं बोलतील तसंच गोष्टी करतो. इथे मात्र वेगळं चित्र दिसत असतं. परंतु अमृता, सुभाष, बबलूचा जो काही प्लॅन असतो या दोघांना एकत्र आणण्याचा, या क्रिकेट मॅच खेळण्याच्या संदर्भात, आणि हे सगळं सोबत घेऊन तो मात्र या ठिकाणी काही प्रमाणात यशस्वी सुद्धा होताना दिसतोय. सावली आणि हा सारंग एकमेकांच्या या ठिकाणी आपल्याला मिळून सुद्धा येताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळं आता पाहू ही तिलोत्तमा सारंगला काय बोलते आणि सावलीवर कसा राग व्यक्त करते. आणि अशाच मालिकेचे नवनवीन प्रोमो आणि रिव्ह्यू जर या मालिकेचे तुम्हाला यापुढेही पाहायचे असेल तर माझ्या या मराठी मालिका लवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवू शकता